सुप्रियाताईंना एकच मुलगा, पण तो खूप लाडात वाढलेला. तो जे म्हणेल ते सगळे करायचे. असंच त्याला एक मुलगी आवडली, कांचन नावाची. पण ती त्याच्या आईवडिलांना आवडली नव्हती. ती स्वभावाने जरा आगाऊ होती. पण संदीप म्हणाला की मी लग्न करेन तर तिच्याशीच करेन, नाही तर करणारच नाही. त्यामुळे घरातल्यांनी त्याचं लग्न तिच्याशीच लावून दिलं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ते नाशिकला राहायला गेले. त्यानंतर काही दिवसांनी काही कारणास्तव सुप्रियाताई देखील त्यांच्याकडे राहायला गेल्या. त्या तिथे राहायला गेलेल्या सुनबाईंना आवडलं नव्हतं. सुनबाई त्यांचा खूप रागराग करायची. अगं हे म्हातारे, डोळ्यांवर एवढा मोठा चष्मा असताना देखील तुला दिसत नाही का? ह्या फरशीवर किती तेल सांडलं आहे. हे काय तुझा बाप साफ करणार आहे का? ह्यावरून आता माझा पाय घसरला असता तर. अगं कांचन, ही कसली पार्टी ठेवली आहेस ग तू? इथे कसलीच अरेंजमेंट नाही. कांचनची मैत्रीण असे बोलताच कांचनला राग आला. ती तिच्या सासूला म्हणाली, अगं म्हातारे, अशी माझ्या तोंडाकडे काय पाहत उभी आहेस? पटकन हे सर्व साफ कर. कांचनची सासू सुप्रियाताई म्हणाल्या, सुनबाई, हे मी साफ नाही करणार तर आणखी कोण करणार आहे? हे बघा, माझ्याशी बोलण्यात वेळ घालवू नका. द्या ते ताट इकडे आणि हे स्वच्छ करा. तुम्हाला दिसत नाही का? सर्व पाहुणे अजूनही इथेच आहेत आणि त्यांची देखरेख करायची सोडून तुम्ही स्वतः जेवत बसणार आहात का? हे असले कसले संस्कार आहेत तुमचे? सुप्रियाताई म्हणाल्या, सुनबाई, तुला तर ठाऊक आहे ना, कालपासून माझा निर्जरी उपवास होता आणि हा उपवास मी तुम्ही सर्वजण सुखी राहावेत यासाठी करते. हे बघ, आता मला भूक सहन होत नाही आणि उपवास सोडण्याची वेळही झाली आहे. त्यामुळे मी विचार केला की सासूचे बोलणे मध्येच थांबवत कांचन म्हणाली, हे बघा, तुम्ही नंतर जेवण करा. जा, आधी बाहेर जाऊन पाहुण्यांना काही कमी जास्त हवे नको ते बघा. पण हो, त्याआधी ही सांडलेलं तेल साफ करा. सुप्रियाताईंनी स्वतःसाठी जेवणाचे ताट वाढून घेतले होते, पण सुनेने त्यांच्या हातातून ताट हिसकावून घेतले. सुप्रियाताईंनी आधी फरशीवर सांडलेलं तेल साफ केलं. त्यानंतर त्या बाहेर गेल्या. सुप्रियाताई कधी जेवणाचे ताट घेऊन पाहुण्यांच्या मागे पुढे करत होत्या, तर कधी त्यांचा ट्रे घेऊन. आज त्यांना आपल्या पतीची, सुनीलरावांची खूप आठवण येत होती. अचानक त्यांचे डोळे पाण्याने भरले. सुनीलरावांनी आपल्या पत्नीला कोणापुढे कधीच झुकू दिले नाही. ते स्वतःपेक्षा जास्त आपल्या पत्नीला मानसन्मान द्यायची. सुप्रियाताईंना ना मोबाईल फोन होता, ना कोणते संपर्काचे साधन, ज्यामुळे त्या आपल्या पतीला आपले दुःख सांगू शकल्या असत्या. ह्या विचारात असताना कांचनताईंच्या कानावर आवाज आला, अरे यार, ही कसली बोरिंग पार्टी आहे. चला गा, आपण निघू आता. इथे आमची मुले बोर होत आहेत, असे कांचनची एक मैत्रीण म्हणाली. तेव्हा कांचन तिच्या सासूला म्हणाली, म्हातारे, तुला सांगितले होते ना की मुलांच्या मनोरंजनासाठी बाहेरून कोणत्या तरी जोकर किंवा इंटरनेटची व्यवस्था कर म्हणून. सुप्रियाताई म्हणाल्या, सुनबाई, मला खूप कामे होती, त्यामुळे माझ्या लक्षात राहिले नाही. यावर कांचन रागाने म्हणाली, मग आता ह्या मुलांचे मनोरंजन कोण करेल? तुम्ही असे करा, मी सकाळी तुमच्याकडे माझा जो एक ड्रेस घरी घालायला दिला होता तो घालून लहान मुलांना एंटरटेनमेंट करा. हे बघा, ह्या पार्टीतून कोणीही निराश होऊन जायला नाही पाहिजे. सुप्रियाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, मी कसा घालू शकते हा ड्रेस? त्यापेक्षा तो आणखी एखादे दुसरे काम सांग, मी करेन. सुनेला राग आला. ती म्हणाली, असे करू नका. हे बघा, मुलांचे मनोरंजन तर तुम्हालाच करावे लागेल, नाहीतर मी असे समजेन की तुमच्या मुलावर प्रेम नाही. मग सुप्रियाताई काही बोलल्या नाहीत आणि त्यांनी गुपचूप तो ड्रेस घातला, डोळ्यात आलेले पाणी पुसले आणि बाहेर जाऊन मुलांसमोर लहान मुलं होऊन त्यांच्याबरोबर खेळू लागल्या. कधी त्या मुलांना मदारीसारखा नाच करून दाखवायच्या, तर कधी मोराप्रमाणे नाचून मुलांना खुश करायच्या. पण जेव्हा सुप्रियाताईंची नजर पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांवर गेली, जे त्यांच्यावर हसत होते,
एवढेच काय तर त्यांचा मुलगा आणि सूनसुद्धा आपल्या आईकडे पाहून हसत होते आणि त्यामुळे सुप्रियाताईंना अपमानास्पद वाटू लागले. सुप्रियाताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या तिथून निघून गेल्या. काही वेळाने सर्व लोक ही निघून गेले. पण एवढा अपमान सहन केल्यानंतर सुप्रियाताईंची भूक मरून गेली होती. त्या फक्त ग्लासभर पाणी पिऊन खोलीत जाऊन अंथरुणावर पडल्या. कालपासून असलेल्या उपवासामुळे त्यांची तब्येत खूपच बिघडली होती. दिवसभर सरत होते. एके दिवशी सुप्रियाताई बाजारातून घरी आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की घराला कुलूप होते आणि त्यांचे सामान घराबाहेर अंगणामध्ये ठेवले होते. हे सर्व पाहून सुप्रियाताई घाबरल्या. त्यांनी घाबरून त्यांच्या एका शेजारच्यांना विचारले, ताई, माझा मुलगा आणि सून कुठे गेले आहेत तुम्हाला ठाऊक आहे का? जाताना काही सांगून गेले आहेत का तुम्हाला ठाऊक आहे का? शेजारी म्हणाले, नाही सुप्रियाताई, आम्हाला नाही पण हो, तुम्ही बाहेर गेल्यानंतर काही वेळाने तुमचा मुलगा आणि सून त्यांचे सर्व सामान घेऊन बाहेर गेले. हे ऐकून सुप्रियाताईंना धक्का बसला. त्यांच्या हातून सामानाची पिशवी सुटून खाली पडली आणि एक एक करून सर्व सामान पूर्ण अंगणात पसरले. त्यांच्या मनात आले की मी कुठे जाऊ, काय करू? हा विचार करून त्यांची अवस्था खराब झाली होती. साधारण 1 तास त्या तिथेच पुतळ्याप्रमाणे दरवाजात बसून होत्या. या अनोळखी शहरांमधली लोक एकमेकांची मदत करणे तर दूरच, ते एकमेकांशी बोलतही नाहीत. तर मग तिथे सुप्रियाताई कोणाला मदत मागणार होत्या? त्यांच्याजवळ आपल्या पतीकडे गावी जाण्यास ही पैसेही नव्हते. पण हळूहळू राधिकाताईंनी खूप हिमतीने स्वतःला सांभाळले. तिथल्याच एका सोसायटीमध्ये काम करून त्या आपले पोट भरायच्या आणि रात्री वॉचमनच्या खोलीत झोपायच्या. असेच करत करत जवळजवळ 2 महिने झाले होते. पण त्यांचा मुलगा आणि सून परत आलेच नाहीत. मुलाने केलेला विश्वासघात आणि नवऱ्यापासून लांब असल्यामुळे त्या हळूहळू आजारी पडायला लागल्या. त्यांची एके दिवशी अशी अवस्था झाली की त्यांना जागचे उठताही येत नव्हते. 2 दिवस त्या कामावर गेल्या नव्हत्या. असेच त्या वॉचमनने त्यांना अशा अवस्थेत पाहिले तेव्हा त्याने सुप्रियाताईंना एका जवळच्या वृद्धाश्रमात पोहोचवले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि काही दिवसात त्या पुन्हा ठीक झाल्या. एके दिवशी सुनीलराव आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी वृद्धाश्रमात पोहोचले. तेव्हा त्यांचे लक्ष बेंचवर एका कोपऱ्यात बसलेल्या स्त्रीकडे गेले आणि तिला पाहून सुनीलरावांना जबरदस्त धक्का बसला. ते लगेच त्या स्त्रीकडे गेले नाहीत. आधी सुनीलरावांनी तिथल्या एका मॅनेजरला विचारले तेव्हा तो म्हणाला, माहीत नाही कोण आहे, पण हो, त्या सांगत होत्या की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना एकटीला सोडून न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत. आता 15 दिवसापूर्वीच एका माणसाने त्यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये इथे आणून सोडले. जेव्हा पाहावे तेव्हा ती बिचारी आपल्या पतीच्या आठवणीत रडत असते. हे सर्व ऐकून सुनीलरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा तो मॅनेजर म्हणाला, काय झाले, तुम्ही त्या वृद्ध स्त्रीला ओळखता का? सुनीलराव म्हणाले, हो मॅनेजर साहेब, आमचे एकमेकांसोबत जन्मोजन्मीचे नाते आहे. त्या स्त्री माझी बायको सुप्रिया आहे. त्यांचे बोलणे ऐकून मॅनेजरसुद्धा थक्क झाला. सुनीलराव सुप्रियाताईंच्या जवळ गेले आणि आपल्या पतीला समोर पाहून सुप्रियाताई रडायला लागल्या. तेव्हा सुनीलरावही आपल्या पत्नीच्या गळ्यात पडून रडायला लागले. आपल्या पत्नीचे अश्रू पुसत सुनीलराव म्हणाले, सुप्रिया, हे कसे झाले? तू तर नाशिकला गेली होतीस ना, मग इथे कशी पोहोचलीस? सुप्रियाताई फक्त रडत होत्या आणि मागच्या काही महिन्यात त्यांच्यासोबत जे काही झाले ते जसेच्या तसे त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागले. सुप्रियाताईंना अधूनमधून ताप येत होता. तेव्हा त्यांचे पती म्हणाले, सुप्रिया, तुझा ताप तर ठीक झाला नाही. मला तर भीती वाटत आहे. ह्या तापामुळे उगाच काहीतरी कमी जास्त झाले तर काय करायचे? मला तर असे वाटते, आधी इथून बाहेर गेल्यानंतर एका चांगल्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे. सुप्रियाताई म्हणाल्या, मला इथे उपचार घ्यायचे नाहीत. खरे तर मी तुमच्यामुळेच इकडे नाशिकमध्ये आले आणि खूप मोठी चूक केली. त्यांना आठवायला लागले. एके दिवशी सुनीलराव सुप्रियाताईंना म्हणाले, अगं सुप्रिया, तू नाशिकला जायला का नको म्हणत आहेस? आपला मुलगा संदीप तर तिथेच राहतो. तिथे राहून तुझ्या तापावर उपचार करता येतील. खरे तर आपल्या मुलाने तुला स्वतः येऊन तिकडे घेऊन गेले पाहिजे.
खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आपण आपल्या मुलाला आपल्याला होणारा त्रास सांगू शकत नाही, ही कसली विडंबना आहे. पण मुले आपली प्रत्येक लहान मोठी मागणी आईवडिलांना मोकळ्या मनाने सांगतात. यावर सुप्रियाताई म्हणाल्या, तुम्ही माझी काळजी करू नका, मी ठीक आहे. आणि तुम्हाला इथे गावी एकट्याला सोडून मी नाशिकला कशी जाऊ? अजून तुमच्या नोकरीचे 10 महिने बाकी आहेत. आणि मग तिकडे सून आणि मुलगा दोघेसुद्धा नोकरी करतात. मग मी तिकडे गेल्यावर दिवसभर एकटी बसून राहू का? तसेही सुनेसोबत तर मी 10 दिवसही राहिली नाही. तुम्हाला ठाऊक आहे ना, संदीपला त्याच्या मर्जीने लग्न करायचे होते. त्याच्यासाठी तो आपले किती मागे लागला होता. म्हणत होता की मी ती शिकलेली नोकरी करणारी मुलगी आहे. तेव्हा फक्त त्याच्या आनंदासाठी आपण लग्नाला हो काय म्हणालो आणि त्याने लगेचच लग्न केले आणि दुसऱ्याच दिवशी बायकोला घेऊनही गेला. कोणास ठाऊक तिचा स्वभाव कसा असेल. सुनीलराव म्हणाले, अगं तुला आपल्या मुलाच्या घरी जायचे आहे आणि जर मुलगा चांगला असेल तर मग सून कशी असो तिचा कसलाच त्रास होत नाही. ह्या दोघांचे बोलणे चालू असताना अचानक त्यांचा मुलगा संदीपचा फोन आला. तेव्हा सुनीलरावांनी त्याला आईच्या तब्येतीबद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला, बाबा मी कधी तुम्हाला इथे यायला मनाई केली आहे? अहो मी तर तुम्हाला अनेकदा सांगितले आहे की तुम्ही दोघे इथे नाशिकला माझ्याकडे कायमचे राहायला या. आपण आईला एका चांगल्या दवाखान्यात दाखवू. पण मग तुम्हीच जर माझे काही ऐकत नाही तर मी काय करू? पण लोक तर असा विचार करतील, एकुलत्या एका मुलाचे आईवडिलांकडे लक्ष नाही. हे बघा बाबा, मी तुमचे समजू शकतो. तुम्हाला अजून 10 महिने आहेत रिटायर व्हायला. आणि एक सांगू का बाबा, आई पत्नीचे कर्तव्य तर खूप चांगले निभावत आहे. मग एक आई आणि सासू होण्याचे कर्तव्यसुद्धा तिने निभावले पाहिजे की नाही? अहो इथे आली तर कांचनला देखील तिच्याकडून काहीतरी शिकता येईल. तेव्हा सुनीलराव म्हणाले, मी तुझ्या आईला समजावतो. शेवटी सुनीलरावांनी सुप्रियाताईंना खूप समजावले आणि त्यांना आपल्या मुलाकडे शहरात पाठवले. तिकडे गेल्यानंतर संदीपने आईला डॉक्टरांना दाखवले आणि औषधे घेऊन संदीप म्हणाला, आई तुला इथे स्वतःची काळजी स्वतःला घ्यावी लागेल. कारण आमच्या नोकरीमुळे आम्हाला तुझ्याकडे द्यायला वेळ मिळणार नाही. ना मला वेळ आहे ना कांचनला. खरे तर या गोष्टीचे मला खूप वाईट वाटते, पण मी काहीच करू शकत नाही. आई आता तू आली आहेस तर हे भाड्याचे घर देखील घराप्रमाणे वाटत आहे. नाशिकसारख्या शहरामध्ये स्वतःचे घर घेणे हे माझे एक स्वप्न आहे. पण घराच्या किमती पाहिल्यावर असे वाटते की माझे घर घेण्याचे स्वप्नच राहील. आई म्हणाली, असे का म्हणतोस? होतील तुझी सर्व स्वप्ने पूर्ण. देव करो तुझी सर्व स्वप्न पूर्ण होत. आणि बेटा तू माझी काळजी करू नकोस, मी व्यवस्थित राहील. जसे दिवस सरत होते तसे सुप्रियाताईंना सुनीलरावांची काळजी वाटत होती की ते आपल्या बायकोच्या आनंदासाठी हा विरहसुद्धा सहन करण्यास तयार होते. कांचन घरात काही काम करत तर नव्हती, पण सासूला गोड बोलून तिचे कौतुक करून ती सुप्रियाताईंना फूस लावून घरातील सर्व कामे करून घ्यायची. त्यांनाही असे वाटत होते की सून खूप चांगली आहे. एके दिवशी कांचन म्हणाली, आई तुम्ही आजपर्यंत एकदाही आमच्या एकाही मित्रमैत्रिणीला घरी बोलावले नाही. काय करणार, भाड्याचे घर आहे, पण नेहमी दुसऱ्यांच्या घरी पार्टीला जातो. आता तुम्ही आला आहात तर आम्ही असा विचार करत आहोत की एक छोटीशी पार्टी ठेवावी, सर्वांना बोलवावे आणि त्या सर्वांना तुमची भेट करून द्यावी. अशी तुम्हाला काही त्रास होणार नाही ना? तेव्हा सुप्रियाताई हसत म्हणाल्या, अगं नाही सुनबाई, मीही पूर्ण दिवस घरात एकटीच बसून असते. जर घरामध्ये छोटासा कार्यक्रम झाला तर बरे आहे. सून म्हणाली, पण आई हा सुद्धा विचार करायला हवा की पार्टीला 30-40 माणसे तरी येतील. मग तेवढ्या लोकांचे जेवण बनवणे किती अवघड काम आहे. हॉटेलमधून जेवण मागवायचे म्हणाले तर खूप पैसे खर्च होतील. त्यापेक्षा जाऊ देत, आपण नकोच पार्टी करायला. तेव्हा सुप्रियाताई म्हणाल्या, अगं सुनबाई असे का म्हणतेस? हे बघ, मी लग्न करून जेव्हा घरात आले तेव्हा घरची परिस्थिती बेताची होती. तेव्हा मी मेस चालवायचे, त्यामुळे रोज कमीत कमी 30 माणसांचे जेवण एकटी बनवायचे. पण जेव्हा तुझे सासरे नोकरीला लागले तेव्हा मी मेसचे काम बंद केले. अगं आजही तू मला स्वयंपाकात थोडीफार मदत केली
तर मी आतासुद्धा एवढ्या लोकांचे जेवण आरामात बनवू शकते. तू बोलावून घे. सासूचे बोलणे ऐकून सून हसायला लागली आणि सुप्रियाताई नेहमीप्रमाणे त्यांची कामे करू लागल्या. कांचनने संदीपला सर्व काही सांगितले. तेव्हा संदीप म्हणाला, कांचन, तुझे खरे आहे, पण असे होऊ नये की आईची तब्येत बिघडेल आणि तुझे काही पैसे वाचवण्याच्या नादात मला हॉस्पिटल आणि औषधांचा खर्च करावा लागेल. मग तेव्हा आपले जास्त पैसे जातील. कांचन म्हणाली, अरे काही नाही होणार, आणि तसेही आपण त्यांना लगेच कुठे डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहोत. तसे तर तुझ्या आईला काही होणार तर, पण जर काही झालेच तर मी आईला मेडिकलमधून औषधे आणून देईन. 2 दिवसानंतर सुट्टीचा दिवस होता. साधारण 30 लोक पार्टीला येणार होते. सुप्रियाताई पहाटे 5 वाजल्यापासून स्वयंपाकघरामध्ये काम करत होत्या आणि कांचन मात्र निवांत आरामात झोपली होती. जेव्हा स्वयंपाकघरातून भांडे पडल्याचा आवाज आला तेव्हा संदीप येऊन म्हणाला, आई, काय गोंधळ लावला आहेस एवढ्या पहाटे? अगं, कांचन झोपली आहे. एक दिवस तर त्या बिचारीला सुट्टी मिळते आणि तू बरोबर सुट्टीच्या दिवशी लवकर उठून काहीतरी खुटपुट करत असतेस. आणि जर तुझ्याकडून हे जेवण बनवायचे काम होणार नसेल तर तू स्वयंपाकाला हो का म्हणालीस? सुप्रियाताई म्हणाल्या, बेटा माफ कर, हे भांडे चुकून हातातून पडले, पण आता असे होणार नाही, जा तू जाऊन झोप. असे म्हणताच संदीप त्याच्या खोलीत गेला. पण सुप्रियाताई विचार करायला लागल्या की मी तर सून मला स्वयंपाकात मदत करेल म्हणून स्वयंपाक करण्यासाठी तयार झाले होते, पण माझी सून तर निवांत झोपली आहे. मला काय ठाऊक होते किती सर्व काम माझ्या एकटीवर टाकेल. बरोबर बोलतात संदीपचे बाबा. मी हो बोलण्याआधी विचार करत नाही. संध्याकाळपर्यंत सुप्रियाताईंचा सर्व स्वयंपाक तयार होता आणि बनवलेले सर्व पदार्थ त्यांनी टेबलवर आणून ठेवले होते. पण ह्या वयात एवढ्या लोकांचा स्वयंपाक करून त्यांची अवस्था खूप वाईट झाली. सर्व कामे आटोपल्यानंतर सुप्रियाताईंनी त्यांच्या खोलीत जाऊन आराम करण्याचा विचार केला. हळूहळू सर्व पाहुणे यायला लागले. सर्वजण जेवण करत होते. अचानक टेबलवरचे प्लेट संपले. कांचन सुप्रियाताईंना खोलीमध्ये जाऊन म्हणाली, आई, हे काय तुमच्या घरामध्ये हीच पद्धत आहे का? पाहुणे आल्यावर फक्त त्यांच्यासमोर जेवण आणून ठेवा आणि जाऊन झोपा. तिकडे ठेवलेले प्लेट संपले आहेत ते कोण बघणार? आणि तुम्ही मात्र इथे निवांत झोपले आहात. त्यांना प्लेट आणून द्या. सुनेला सुप्रियाताई काही बोलणार त्याआधीच कांचन तिथून निघून गेली. सुप्रियाताईंनी गुपचूप प्लेट आणून टेबलवर ठेवल्या. तेवढ्यात कांचनची एक मैत्रीण म्हणाली, अगं म्हातारे, जमिनीवर थोडंसं तेल सांडलं आहे, दिसत नाही का? ते आधी साफ कर, नाहीतर मी जर पाहिले नसते तर पाय घसरून पडले असते. सुप्रियाताईंनी सुनेकडे पाहिले तेव्हा कांचन म्हणाली, माझे तोंड काय बघत आहात? आधी हे साफ करून घ्या. सुप्रियाताई फरशी साफ करायला लागल्या तेव्हा कांचनची तीच मैत्रीण म्हणाली, कांचन, तुझी ही स्वयंपाकवाली जेवणसुद्धा चांगली बनवते. हिला आमच्या घरीसुद्धा स्वयंपाक बनवायला पाठव, मी दुप्पट पैसे देईन तिला. तेव्हा कांचन म्हणाली, अगं, आजकाल कामवाली ठेवून घेणे सोपे नाही, यांचे सर्व काही पाहावे लागते. आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे न्या, पुन्हा औषधांचा खर्च आणि वरून ह्या लोकांना भरपेट जेवण द्यावे लागते. पण जर तुला कधी गरज लागेल तेव्हा मी हिला तुझ्या घरी पाठवून देईन. सुप्रियाताईंनी हे सर्व बोलणे ऐकले आणि त्यांचे डोळे भरून आले. त्या खोलीत जाऊन रडायला लागल्या. त्यांना त्यांच्या पत्नीचे बोलणे आठवायला लागले. ते म्हणायचे, सुप्रिया, तू कोणत्याही गोष्टींवर सहज विश्वास ठेवतेस. त्यांना सुनीलरावांशी खूप काही बोलायचे होते, पण त्यांच्याकडे फोन नसल्याने सुप्रियाताई मनातील गोष्टी कधीच उघडपणे आपल्या पतीशी खूप काही बोलायचे होते, पण त्यांच्याकडे फोन नसल्यामुळे सुप्रियाताई मनातील गोष्टी कधीच उघडपणे आपल्या पतीशी बोलू शकत नव्हत्या. साधारण 1-2 वाजता सर्व पाहुणे निघून गेले. रात्री उशिराने संदीप आईच्या खोलीमध्ये जाऊन म्हणाला, अगं आई, तू जेवण केले आहेस की नाही? उपाशी राहिलीस तर आजारी पडशील. आणि आई, अगं, आज तू बनवलेल्या जेवणाचे सर्व लोक खूप कौतुक करत होते. आईने मुलाकडे पाहिले आणि मान खाली घातली. मग तो म्हणाला, आई, जा बरं आणि जेवून घे, पण खूप अन्न शिल्लक आहे, पटकन जेवून घे. सुप्रियाताई म्हणाल्या, नाही बाळा, मला भूक नाही. तेवढ्यात कांचन आली आणि म्हणाले, आई, माझ्या मैत्रिणींच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, वाईट वाटून घेऊ नका, त्यांना चेष्टा मस्करी करण्याची सवयच आहे. चला, तुम्ही जेवण करून घ्या आणि किचनसुद्धा आवरायचं आहे, मी तुम्हाला मदत करेल. तेव्हा सुप्रियाताई म्हणाल्या, सुनबाई, माझी तब्येत ठीक नाही, उद्या सकाळी आपण दोघी मिळून सर्व आवरू. कांचन म्हणाले, आई, उद्या सोमवार आहे,
तुम्ही आरामात घरामध्ये निवांतपणे बसून राहाल, पण मला उद्या ऑफिसला जायचे आहे, त्यामुळे आजच हे सर्व काम संपवून टाका. एवढे बोलून कांचन तिच्या रूममध्ये निघून गेली. ती परत खाली आलीच नाही. रात्री उशिरापर्यंत सुप्रियाताई काम करत होत्या. सर्व कामे संपल्यानंतर त्या आपल्या खोलीत झोपायला निघून गेल्या. इकडे संदीप कांचनला म्हणाला, कांचन, अगं आई थकली असेल. जर असेच चालत राहिले तर आईची तब्येत खराब होईल. मग जो विचार करून आपण आईला इकडे घेऊन आलो आहोत ते होणार नाही. आपली सर्व प्लॅनिंग फ्लॉप होईल. सकाळी जेव्हा सुप्रियाताई झोपेतून उठल्या तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या पायाजवळ बसून कांचन सासूचे पाय दाबून देत होती आणि सुप्रियाताई तिला पाहून उठून बसल्या आणि आश्चर्याने म्हणाल्या, हे काय करत आहेस सूनबाई? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? कांचन आपल्या अश्रू पुसत म्हणाली, आई, मला माफ करा. काल माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आणि त्यामुळे काल रात्री संदीप मला खूप रागावला. तो म्हणाला की तू माझ्या आईकडून किती कामं करून घेतेस. मी तिला इथे आराम करण्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे आई, आजपासून मी काही दिवस काही दिवस कामावर जाणार नाही. मी फक्त तुमची सेवा करणार आहे. जास्तीत जास्त काय होईल, सर्व घराचा भार संदीपवर पडेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. असे बोलल्यानंतर सुप्रियाताई म्हणाल्या, सूनबाई, तू माझ्याबद्दल एवढा विचार करतेस हेच माझ्यासाठी खूप आहे. आपल्या मुलांची कामे करायला आईला काही त्रास होत नाही. फक्त मुलांनी आईशी प्रेमाने वागले पाहिजे आणि थोडीशी इज्जत दिली पाहिजे. आणि यापेक्षा आणखी काय पाहिजे आहे एका आईला? त्या दिवशी तर सुप्रियाताई सुनेवर एवढ्या खुश झाल्या की काल झालेला त्रास त्या पूर्णपणे विसरल्या. असेच दिवस सरत होते. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर संदीप नाराज होऊन सुप्रियाताईजवळ येऊन बसला. तो म्हणाला, आई, आणखी किती दिवस आपण या भाड्याच्या घरात राहणार आहोत? अगं विचार कर, 20,000 रुपये भाडे द्यावे लागते. त्यानंतर किराणा, सामान, लाईट बिल वेगळेच. मला काही समजत नाही. कधी कधी असे वाटते की माझे आयुष्य असेच बिल भरण्यात जाणार आहे. आपले स्वतःचे घर होणारच नाही का? तेव्हा सुप्रियाताई म्हणाल्या, बाळा, तुझ्या बाबांनी गावाकडे एवढे मोठे घर बांधले आहे. संदीप म्हणाला, अगं आई, काय उपयोग आहे त्या गावाकडच्या मोठ्या घराचा? उद्या मुले झाली तर मी काय त्या खेड्यातल्या शाळेत घालणार आहे का माझ्या मुलांना? मी शहराबद्दल बोलतो आहे आणि तू वेगळेच बोलतेस. इथे जर घेतले तर आपण सर्वजण एकत्र राहू. बाबांना देखील इकडेच घेऊन राहू. तुम्ही दोघेही माझ्या नजरेसमोर असाल तर मलाही काळजी वाटणार नाही. सुप्रियाताई म्हणाल्या, तुझे सर्व बरोबर आहे, पण मला सांग, तू घर कसे घेशील? तेवढ्यात संदीप पटकन म्हणाला, कांचन थोडे लोन काढेल आणि थोडेसे लोन मी बँकेतून घेईल आणि बाकीची रक्कम जर तुम्ही बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशातून केलीस तर आपल्याला फ्लॅट खरेदी करण्यास सोपे जाईल. सुप्रियाताईंना मुलाच्या बोलण्याची भुरळ पडली आणि त्यांनी संदीपच्या मोबाईलवरून आपल्या पतीला फोन लावला. त्या म्हणाल्या की संदीपला घर घेण्यासाठी पैशांची थोडी मदत करा. त्याची खूप इच्छा आहे इथे नाशिकमध्ये घर घेण्याची आणि जर आपलाही विचार करत आहे. पण सुनील रावांनी आपल्या पत्नीला सांगितले की मुलाचे शिक्षण आणि मुलीच्या लग्नामध्ये आधीच खूप लोन घेतले आहेत, त्याचे पैसे देणे बाकी आहे आणि रिटायरमेंटच्या पैशाची बोलत असशील तर अजून मी रिटायर झालेलो नाही. तेव्हा संदीपने आईकडून फोन घेतला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही आपली गावाकडचं मोठं घर विकून पैसे द्या ना. बाबांनी घर विकण्यास नकार दिला. पण सुप्रियाताई म्हणाल्या की मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितले नाही, तेव्हा माझी संदीपला घर घेण्यास पैसे देण्याची ही इच्छा पूर्ण करा. तेव्हा सुनील रावांनी 30 लाख रुपयांची सोय केली आणि बाकीची रक्कम गावाकडचं घर विकून दिले. संदीपने बाबांना सांगितले होते की त्याने खरेदी केलेले हे घर आईच्या नावावर करणार आहे आणि म्हणून एके दिवशी त्याने सुप्रियाताईंना तयार करून रजिस्टर ऑफिसमध्ये घेऊन गेला. तिथे सुप्रियाताईंना का आल्या आहे आणि तिलाही कोर्टात का आणले आहे, त्या कागदपत्रांवर कांचनचे नाव आणि फोटो पाहून सुप्रियाताईंना काही समजेनासे झाले. पण त्यांच्या मुलावर खूप विश्वास होता, त्यामुळे त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांचे पती गावाकडे होते. जवळच्याच तालुक्याच्या ठिकाणी ते नोकरी करत होते, त्यामुळे संदीपकडे नाशिकला जाण्यास त्यांना जमत नव्हते. सुप्रियाताई इथे नाशिकमध्ये त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी आल्या होत्या. त्या आपल्या पतीला काही सांगूही शकत नव्हत्या की अखेर हे सर्व काय चालले आहे. 2 महिन्यानंतर जेव्हा संदीप आईला आणि बायकोला घेऊन फ्लॅटवर पोचला तेव्हा सुप्रियाताईंना आश्चर्य वाटले की
मुलाने सांगितले होते की 1 BHK घर घ्यायचे आहे आणि हे घर नवीन नाही तर सेकंड हँड आहे. तेवढ्यात कांचन आपल्या सासूला म्हणाली, आई, खाली ही जी खोली आहे ना, ही तुमची आहे. तुम्हाला सारखे सारखे पायऱ्या चढून उतरून त्रास होईल, त्यासाठी तुम्ही खाली इथेच राहा. त्यानंतर सुप्रियाताईंना काही दिवसांनी माहिती झाले हे घर खरेदी करण्यासाठी फक्त 50 लाख रुपये गेले होते. याचा अर्थ असा की मोठे घर खरेदी करायचे म्हणून संदीपने आई वडिलांकडून जास्त पैसे घेतले आणि बाकीचे सर्व पैसे त्याने स्वतःकडे ठेवले आणि घराचे सर्व कागदपत्रंसुद्धा सुनेच्या नावावर केले होते. सुप्रियाताईंना समजायला उशीर लागला की त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना फसवले आहे. हे त्यांना इथे उपचारांसाठी नाही तर त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्यासाठी बोलावले गेले होते. काही दिवसानंतर त्यांनी सुनेला त्या गावी जाणार असल्याचे सांगितले तेव्हा कांचनला खूप आनंद झाला होता. ती म्हणाली होती, जशी तुमची इच्छा आई, तुम्ही म्हाताऱ्या झाला, मग असे दिवस किती राहिले आहेत तुमचे. मला असे वाटते तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण राहता कामा नये. तेव्हा तिने आनंदाने त्यांना जायला हो म्हणाली, कारण आता तर तिचे सर्व काही भागले होते. सुप्रियाताई आठवणीतून बाहेर आल्या. वृद्धाश्रमातून घरी गेल्यानंतर सुप्रियाताईंनी सुनीलरावांना त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा सुनीलराव म्हणाले, तुझ्यासोबत एवढे काही झाले यावर माझा विश्वासच बसत नाही. आपला मुलगा असे काही करू शकतो. एक वेळ सून तुझ्याशी जे काही वागली ते मी समजून घेतले असते, पण आपला मुलगा ही तिला सामील होता. त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. आता सुप्रियाताई आपल्या पतीसोबत गावाकडे राहत होत्या, पण त्यांच्या मुलाने त्यांची जी फसवणूक केली होती त्यामुळे ते दोघेही आतून तुटून गेले होते. एके दिवशी सुप्रियाताई आणि सुनीलराव नाशिकला गेले. तेव्हा समोर आई वडिलांना पाहून तो घाबरला. त्याला असे वाटले होते की आपण घर सोडून गेल्यावर आई एकटी पडेल, ह्या अनोळखी शहरात कुठेतरी हरवून जाईल. पण आज त्यांची आई सही सलामत त्याच्यासमोर उभी होती. आईने संदीपला विचारले की अखेर तो आमच्यासोबत अशी फसवणूक काय केली. जर मुलगा आपल्या आईवडिलांना फसवायला लागला तर इतर लोकांवर कसा विश्वास ठेवायचा. तेव्हा संदीप नालायकाप्रमाणे उत्तर दिले, अगं आई, जर कांचनने लोन घेतले असते तर पुढे जाऊन आम्ही यापेक्षा मोठे घर घेण्यासाठी लोन कसे काढू शकलो असतो. आणि दुसरे म्हणजे तिच्या नावावर खरेदी केले म्हणून एवढे काय झाले. आणि तसेही तुम्ही दोघे मेल्यानंतर सर्व काही आमचेच तर होणार आहे. मुलाचे बोलणे ऐकून दोघे पती पत्नी अतिशय दुःखी झाले होते. सुप्रियाताई म्हणाल्या, एका आईला दुःखी करून ह्या जगात कोणीही सुखी राहू शकत नाही. मग तू कसा आरामात राहशील. तुझ्या बायकोने मला किती वाईट वागणूक दिली, पण तरीही मी काही बोलले नाही. पण आज जेव्हा तू माझी फसवणूक केलीस त्याची शिक्षा तर तुला नक्कीच मिळणार आहे. एक लक्षात ठेव, एका आईची हाय कधीच घेऊ नये. असे बोलून ऐकून ते दोघे परत आले. असे दिवस करत होते. काही दिवसांनी सुनेची नोकरी सुटली आणि मुलाचा बिझनेससुद्धा तोट्यात जाऊ लागला. तेव्हा त्याच्यावर घर विकायची वेळ आली आणि त्यानंतर त्याला पूर्वीच्याच भाड्याच्या घरामध्ये राहावे लागले. तेव्हा त्याला आईवडिलांची आठवण आली आणि एके दिवशी तो गावी येऊन म्हणाला, बाबा, मी कर्जामध्ये बुडालो आहे. जर तुम्ही लोक मला काही मदत करू शकाल तर तुमचे खूप उपकार होतील. तेव्हा सुप्रियाताईंनी त्याला स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. त्या म्हणाल्या, बाळा, जेव्हा दूध पिताना तोंड पोळते तेव्हा ताकही फुंकून प्यावे लागते. तू माझ्याबरोबर जी फसवणूक केलीस आणि तुझी बायको माझ्याबरोबर जे वागली ते कधीच विसरू शकत नाही. अरे, आम्ही मेल्यानंतर ही प्रॉपर्टी आमच्यासोबत घेऊन जाणार होतो का. एवढा उत्तावेळ का झालास. अरे, हे सर्व काही होते ते तुझेच तर होणार होते. त्यामुळे तुला आईची फसवणूक करायची काय गरज होती. तुला दुसऱ्या कोणाची नाही तर माझीच हाय लागली आहे. सुनीलराव म्हणाले, संदीप, तुझ्या लक्षात आहे तू 6 महिन्यांपूर्वी किती गोडगोड बोलून आपल्या आईला स्वप्न दाखवून तुझ्याकडे बोलावून घेतले होते. पण तू आणि तुझ्या बायकोने सुप्रियाला किती वाईट वागणूक दिली. असो, मला त्या जुन्या गोष्टींबद्दल काहीच बोलायचे नाही. पण तुला आता शेवटचे एवढेच बोलायचे आहे की पुन्हा इकडे कधी येऊ नकोस आणि आम्हाला कधी फोनही करू नकोस. आणि हो, गावाकडची सगळी प्रॉपर्टी आम्ही तुझ्या बहिणीच्या नावावर केली आहे आणि आजपासून तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही. असे म्हणून सुनीलरावांनी संदीपला आणि त्याच्या बायकोला घराबाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला. संदीप तिथेच दरवाजाला टेकून बसला होता. त्याला वाटले होते की आई दरवाजा उघडेल आणि त्याला माफ करेल. पण बराच वेळ तो तिथे बसला, पण आईने काही दरवाजा उघडला नाही. तेव्हा त्याच्या मनातील जो एक आशेचा किरण होता तो सुद्धा मावळला होता.
कांचन म्हणाली, हा सर्व आपल्या लालचीपणाचा परिणाम आहे. ना आपण कधी मोह केला असता ना आज आपली ही अवस्था झाली असती. कोणीतरी बरोबर म्हटले आहे, अब पछताने से क्या होत. तब चिडिया उड गई खेत. सुप्रियाताई खिडकीत उभ्या होत्या, पण वाटेने जात असलेल्या मुलाकडे पाहून त्यांनी खिडकी लावून घेतली. आज त्यांनी मुलावरील प्रेमापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाला जास्त महत्त्व दिले होते. शेवटी कांचन आणि संदीप दोघी त्यांच्या कर्माची फळं भोगू लागले. त्यामुळे माणसाने कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नये. धन्यवाद.